तर आमदार हिरामन खोसकर कोणतीही लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कालच खोसकर यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती। यावेळी पवारांनी खोसकरांना दिंडोरीतून लढण्याबाबत सांगितलं, मात्र निवडणूक लढणार नसल्याचं खोसकरांनी सांगितलं। तसंच माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या ज्या सुरू आहेत त्याचं खंडन देखील यावेळेला खोसकर यांनी केलं। सिल्वर ओकवर गेलो नेहमी तिथे काय चर्चा झाली? गेलो हेच विनंती करायला गेलो की साहेब तुम्ही जो माझ्यापर्यंत जे काही माणसं पाठवली लोकसभेची दिंडूची उमेदवारी करा, परंतु लोकसभेसाठी या ठिकाणी मी इच्छुक नाही असं त्यांना पण निरोप स्वतः काल साहेबांना जाऊन विनंती केल्या। साहेबांची अपेक्षा होती त्या ठिकाणी दिंडोरीमध्ये लोकसभा लढो। लोकसभा लढो, पण शरद पवार गटाकडून आपल्याला सांगितलं हो हो पवार साहेब लढवणार का? नाही थांबून घेतलं। थांबून घेतला। आपण आजपर्यंत बऱ्याचशा वेळेस अजित पवार यांच्या बरोबर दिसले। अजितदादा जावंच लागतं तर अर्थमंत्री ते, त्याच्यानंतर 25 वर्ष मी अजितदादा सगळंच काम केलं। 2-3 वेळेस माझ्या मिशनला एकदा सभापती केलं, माझ्या सुनबाईला केलं, मला दोनदा केलं आणि अजितदादांनी केलं। आणि आजही सुद्धा घरामध्ये 20 माणसापैकी 19 माणसं अजितदादाकडेच आहेत, मी एकटाच काँग्रेसकडे आहे। आणि त्याच्यामुळं घरातल्या माणसाच्या धरून त्या ठिकाणी मला निधीला मदत करतायत। आता शैलेश पुरोहित, मराठी, इगतपुरी।